येवला शहरातील तासपार्क भागातील दत्त मंदिर परिसरात गेल्या काही दिवसांपासून गटारीचे पाणी शिरत असल्याने परिसरात दुर्गंधीयुक्त वातावरण निर्माण झाले आहे। धार्मिक स्थळात अशा प्रकारे अस्वच्छता पसरल्याने भाविक व स्थानिक नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे। मंदिराभोवती साचलेले गटारीचे पाणी आणि असह्य दुर्गंधीमुळे भाविकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे। काही नागरिकांनी सांगितले की या समस्येबाबत नगर परिषदेकडे अनेक वेळा तक्रारी करण्यात आल्या आहेत, परंतु प्रशासनाकडून अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याने स्थानिक महिला सांगत आहे। मध्ये राहतो आम्ही दत्ता मंदिरापाशी, तर गटरीचे पाणी खूप तुंबलेलं आहे। कोणी येत नाही, सांगितलं बार सांगितलं ते येतात नाही। आम्ही येतो असं ह्याच्यावर ठेवतात आम्हाला, थापेवर काही येतात नाही ते लोक। येऊन बघा तुम्ही आणि ते लवकरात लवकर दुरुस्त करून द्या आम्हाला। उद्याचे कार्यक्रम आमचं आता सध्याने गटरीत पाणी। कॉलनीतले सदस्य सविता जगदीश कचरे, आमच्या मंदिरात गटरीचं सगळं पाणी येत आहे। त्याच्यासाठी वारंवार आम्ही कंप्लेंट देऊन सुद्धा ते लक्ष देत नाही। तर आज उद्या आमचा कार्यक्रम आहे कोजागिरीचा, तर ती साफसफाई करण्यासाठी आजच आम्हाला माणूस द्या। गटरीचं पाणी मध्ये येते मंदिरात, तर मग आम्ही वारंवार कंप्लेंट देऊन सुद्धा कोणी येत नाही। तर तेवढी त्याची व्यवस्था करावं। उद्या आमचा कार्यक्रम आहे कोजागिरीचा, तेवढी विनंती आहे, तेवढी ऐका।